असं सुसज्ज असं मैदान या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. दरवर्षी त्यांची संकल्पना आपण बघतोय आणि काहीतरी वेगळं या क्रिकेटला द्यायला तर नक्कीच त्यांचा प्रयत्न असतोय आणि त्यांच्या प्रयत्नाला नक्कीच यश येतोय. आणि या पंचक्रोशीमध्ये आपण बघतोय एक चांगली शृंखला आयोजित केली आहे. आज या स्पर्धेतला अंतिम दिवस. चेंडू मैदानामध्ये पुढे 4 षटक असतील याची नोंद आपण दोन्ही संघाने घ्यायचा आहे. पहिला षटक पॉवर प्लेचा असेल. धारावी टीम आपण एक 12 मॅन विशाल आणि सिद्धेश मात्रे ही सलामीचे फलंदाज आघाडीचे फलंदाज आपण बघतोय. पॉवर प्लेच्या क्षेत्रात या षटकामध्ये चांगली कामगिरी झाली पाहिजे असं नक्कीच त्यांच्या पाठीराख्यांचा प्रयत्न असेल असं वाटत. या ठिकाणी सावळेश्वर संघ एक चांगला तगडा संघ या परिसरामध्ये आपण गणला जात ते पाहिलं होतं. त्या संघाला मात्र या ठिकाणी आपण पाहिलं असेल बेलवडी संघानं त्याला मात्र परास्त केलं आणि गोलंदाज येतो तो शुभम पाटील. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये वासुदेव कोंडिलकर सरांचा इशारा येतोय. सत्राला सुरुवात होत आहे. सर्व क्रीडा रसिक आलेल्या प्रेक्षकांचं मनापासून मी अमर क्रीडा मंडळला कासप आयोजित या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. सामन्याला सुरुवात होते. अतिशय चांगला सुसज्ज असं मैदान. शुभम पाटील आपल्या कोट्यातून पहिलं षटक फेकतोय. बघूया पहिला चेंडू रनअप घेतोय. पंचांना पास करू. पहिला चेंडू लॉवर फुलटाचा मिड विकेट मध्ये चेंडूला भिरकावून दिलाय आणि या पहिल्याच चेंडूवरती आपण बघतोय आल्या दणदणीत उथुंग षटकार 6 धावा. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण चढवले आणि पहिल्याच चेंडूवरती आपण बघतोय 6 धावा आल्यानंतर एक चांगली संजीवनी प्राप्त होतीये ती धारावी टीम साठी. विशाल नॉन स्ट्राईक साठी आपण बघतो विशाल मात्रे आणि त्याच्या समवेत सिद्धेश. शत्रुव्यूह रचनेमध्ये थोडासा आता बदल केला जातोय. याच्यानंतर एक चांगला मोठा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सांभारली संघ आपण बघतोय त्या सज्ज सिद्धेश पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. हा यावेळेला स्वतः सुरेख चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला ढकलला. फलंदाज क्षेत्ररक्षण आपण बघतोय प्रेक्षक बनले आणि याही चेंडूवरती आलेला बॅक टू बॅक दुसरा षटकार. पहिल्याच चेंडूवरती आपण बघतो षटकाराला दुसऱ्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी आपण पुढे टाकला. हा चेंडू जागा बनवली एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला ढकलला आणि 2 षटकार आपण बघतो. या 2 चेंडूवरती आल्यानंतर गोलंदाजाला आता मात्र कुठेतरी विचार करण्यास भाग पडलाय. पहिला पॉवर प्लेचा षटक मॅन्डेटरी पॉवरच्या षटकामध्ये 2 चेंडू मध्ये चांगली कामगिरी झाली आहे. हा सुरेख चेंडू फसवा चेंडू गती परिवर्तन केला. 2 षटकारचा मार खाल्ल्यानंतर या चेंडूवरती आपण बघतोय सावध पवित्रा घेतला गोलंदाजानं आणि या चेंडूवरती मात्र धाव संख्या रोखली आहे. बघूया 4 ओव्हरची मॅच आहे. 4 षटक असतील. 24 चेंडूचा सत्र आहे. सुरुवात चांगली आहे. म्हणजे 2 चेंडू आपण अतिशय सुरेख मोठे फटके पाहिले. त्याच्यानंतर मात्र गतीमध्ये परिवर्तन करून सुरेख चेंडू फेकला गेला या गोलंदाजानं. हा या चेंडूवरती बघूया गॅप शोधले लॉंगान आणि लॉंग अपच्या वरून आला हा स्ट्रेट डाईटचा उथुंग षटकार बिग हिट षटकार 6 धावा. नुसते षटकार आपल्याला पाहायला मिळतात. पहिला एक चेंडूवरती षटकार दुसऱ्या चेंडूवरती आला षटकार तिसरा चेंडू फेकला डॉट त्याच्यानंतर आला हा षटकार 18 धावा एकूण धाव फलकावरती. बिनबाद 18 दमदार सुरुवात. दोन्ही संघ आपण पाहिलं असेल या ठिकाणी टॉम्बे कोलीवाडा संघ बऱ्याच वेळ या ठिकाणी प्रतीक्षा करत होता आणि या चेंडूवरती आपण बघतोय जागा बनल्या स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जात आहे. 1 बाउन्सचा देखना चौकार. चौकाराच्या बरोबर 22 धावा वैयक्तिक धावसंख्येत फलंदाजी करतोय आणि संघाची धावसंख्या 22. सिद्धेश याच्या बॅट मधून मात्र चौकार आणि षटकारच पाहायला मिळत आहेत. विशाल माफ करा विशाल यांच्या बॅट मधून हा पुन्हा एकदा जशी अक्षर रिप्ले पाहायची तशीच पाहायला मिळते आणि हाही एक षटकार आलाय. पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतोय
आणि जिथे आपण बघतो धारावी टीम थोडीशी उशिरा आली आहे, मात्र सुरुवात चांगली दमदार केली आहे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकूण धाव फलकावरती आपण धावा जर पाहिल्या असतील बिनबाद 28. एक जबरदस्त सुरुवात, एक चांगला क्रिकेट आणि जो पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी कामगिरी करायची होती ती कामगिरी केली आहे या फलंदाजानं आणि 28 धावसंख्या ते नेऊन ठेवलंय. दोन्ही संघ आपण बघतोय खूप दूरवरून आलेले आहेत. खऱ्या अर्थाने रजनीकांत माली यांच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये यांनी सहभाग नोंदवलाय आणि या सामन्यामध्ये आपण दीपक पाटील सर विचार जर केला शेवटपर्यंत सांगणं कठीण असणार आहे. या सामन्यामध्ये कोण जिंकणार कोण हरणार. अमित कोहली येते मात्र दुसरं आपल्या कोट्यातील पहिलं षटक घेऊन सांघिक कोट्यातून दुसरं षटक. 2 दिवस आपण बघतोय थोडासा वातावरणामध्ये बदल, थोडस गारवा निर्माण झालंय, कुठेतरी आपण बुंदा बारिश प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं असेल पावसाचे सरी जाऊक निर्माण झालेले आहेत. ह्या चेंडूवरती जबरदस्त आपण बघतोय फुटवरचा वापर केलाय आणि ह्याही चेंडूवरती आलेला षटकार लगावलाय आणि दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडू झाला षटकार आणि एकूण धावसंख्या आपण जाऊन पोहोचते बघ पाहिली असेल तर 34 या धावसंख्येवरती. नक्कीच जर आपण एका बाजूला सहवाग एका बाजूला सचिन तेंडुलकर ज्यांना वलखाचं कसं प्रेक्षकांना सुद्धा पेच पडायचा, आता मात्र एका बाजूने दोन्ही फलंदाजांना आक्रमक रूप धारण केलंय. प्रत्येक चेंडू मात्र जसा चेंडू त्यांच्या बॅटवरती येतात चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असेल. स्लोअरचा हा चेंडू 5वा चेंडू या वेळेस मात्र आपण बघतोय एसटी रक्षकाची थोडीशी चुकी झाली आहे, हलकीशी एज मला सड लागली असेल. मात्र एक चेंडू डॉट फेकण्यास सफल ठरले ते गोलंदाज अमित पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्लोअरचा हा चेंडू पंच आपल्या जागेवरती सुरेख चेंडू फेकला जातो. पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार खाल्ल्यानंतर असे बरेचसेच आपण गोलंदाज दीपक पाटील पाहिलेत की आपले लाईन लेथ भरकडना, मात्र हा गोलंदाज कुठला वैयक्तिक दबाव त्याच्यावरती नाहीयेत. नैसर्गिक जी आपली गोलंदाजी आहे, जी आपली खेळवृत्ती आहे त्या सहाय्याने गोलंदाजी करतायत आणि चांगली गोलंदाजी केली आहे त्या 2 चेंडूमध्ये. हा सुरेख चेंडू स्लोअरचा हा चेंडू बघूया, एक धाव तो भेटतीये. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला ढकललाय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण चेंडूला अडवतात, एक धाव पूर्ण होते आणि बऱ्याच वेळानंतर आपण बघतो एक धाव आली आहे ती बॅटच्या सहाय्याने धावून काढलेली आणि एक सिंगलच्या बरोबर 35 धावा लागले त्या धाव फलकावरती. बिनबाद 35, एक चांगली दमदार सुरुवात. हा सुरेख चेंडू कोलवा टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चेंडू लॉंग मध्ये जातोय, चांगलं क्षेत्र चेंडूला अडवला जातो. एकच धाव सिंगल आली आहे, स्ट्राईक रोटेशन होती. सिंगलच्या बरोबर 35 नंतर आपण बघतो एक धाव जोडली जाते. 36 धावा धाव फलकावरती लागलेत. बघूया 4 षटकामध्ये किती धावा जमवतात आणि त्याच आणि पहिलाच त्या ठिकाणी अव्हांतरचा हा चेंडू फेकला जातो. वाईटच्या साईन एक धाव येते. 37 धावा धाव फलकावरती. शांत क्रिकेट आहे. सर्व क्रीडा रसिकांचं अमर क्रीडा मंडळ कासप आयोजित या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत असेल आणि घर बसल्या प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू पंच तडसत आहेत, पंचांचा मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा येतोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. प्लीज आपण ट्रॉम्बे कुलिवाडा टीम संघाचे सिद्धेश वैयक्तिक 7 धावसंख्येत एक षटकार त्यांच्या समावेश आपण बघतोय आणि 29 धावसंख्येत फलंदाजी करतायत ते विशाल भोईर. दोन्ही फलंदाज आपण बघतोय अनुभवी आहेत. हा पंचाने आपली दिलगिरी व्यक्त केली आहे, निर्णय मागे घेतलेला आहे. हा नक्कीच डॉट चेंडू सदतीस 37 धावा धाव फलकावरती लागले.
बघा 2 षटक संपलेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण एक चांगली दमदार सुरुवात पाहिली. भावेश थोडीशी लाईन भरकट आहेत. पंचाचा वाईटचा इशारा. अतिरेक एक धाव मिळतीये. भावेश कोहली आपण बघतोय तिसऱ्या षटकासाठी येत आहेत. धारावी विरोधात आपण बघतोय ट्रॉम्बे कोलीवाडा या दोन टीमच्या दरम्यान हा सामना. सुरेख चेंडू ऑफस्टिक लागला. चेंडू फलंदाजा कुठली संधी नाही आहे. एसटी रक्षकाने चांगली कामगिरी केली आहे. डॉट चेंडूच्या आपण बघतोय सांगता झाली आहे. पहिला चेंडू जरी स्क्वेअर फेकला असेल, पहिला चेंडू व्हाईट असेल, त्याच्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केली आणि आता जास्तीत जास्त डॉट चेंडूची गरज आहे ते ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला. ऑनसाइडच्या दिशेने चेंडू जातोय. चांगला चेंडूला अडवला जातो. एक सिंगल आली आहे आणि सिंगलच्या बरोबर 39 धावा लागल्या त्या धावफलकात. बिन बाद 39 ची जमेची बाजू आहे ती धारावी टीमची. भावेश हा सुरेख चेंडू फेकतोय. पुन्हा एकदा ऑनसाइड मध्ये चेंडू जातोय. एकच धाव सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठी कुठली संधी नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र 2 षटकामध्ये आपण पाहिलं असेल जी हाणामारी झाली. तिसऱ्या षटकामध्ये मात्र चांगला कमबॅक केला जातोय ट्रॉम्बे कोलीवाडा संघाकडून. आतापर्यंत भावेशनं चांगला गोलंदाजी केली. पहिला चेंडू जरी वाईट फेकला असेल मात्र नंतरचे चेंडू आजचे सुरेख फेकलेत. आतापर्यंत 3 चेंडू समाप्त झालेत या षटकातील. हा चेंडू खराब चेंडू. फुलटॉस मध्ये हा चेंडू लॉंगापोर मारला. बिग हिट. षटकार. आणि या षटकारच्या बरोबर आपण बघतोय 46 धावा लागले धाव फलकावरती. 46. गोलंदाज भावेश यावेळेस थोडासा बाउन्स केला. बघूया बराच वेळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण टिपले हा सुरेख झेल. आणि पहिल्या विकेट साठी आपण बघतोय 46 धावांची एक मोठी पार्टनरशिप पहिल्या विकेट साठी झाली आहे ती धारावी टीम कडून. सचिन नाईक नवीन फलंदाज आपण बघतोय. याच धारावी टीमने आपण बघतोय नाईट शृंखलेमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती धारावी टीम संघाकडून. हा सुरेख चेंडू बघूया. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला अडवला जातो. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव कदाचित धोकादायक ठरू शकले असते मात्र पंच इशारा करतात 2 धावा कंप्लीट झाले. षटकही संपलंय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा लागल्या त्या धावफलकावरती. हा सचिन नाईकला आपण विसरता कामा नाहीये. नाईट शृंखलेमध्ये आपण त्यांना पाहिलं आणि बाईकचा मानकरीचे ठरले होते. आता मात्र सचिन बघूया या डेच्या स्पर्धेमध्ये कशी कामगिरी करणार. सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या असतील. 3 षटक संपलेत. एक चांगली दमदार सुरुवात आहे. 48 धावा धावफलकात. एक फलंदाज बाद झालाय. शेवटचा षटक बाकी असतील. शेवटचे निर्णायक आता 6 चेंडू पहिल्या सत्रातील बाकी असतील. चला पंच थोडा स्पीडअप करा कारण का आपल्यावरती वेळेचा निर्बंध आहे. वेळेमध्ये जी स्पर्धा थांबली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं असतील 4 साडेचार ला कंप्लीट सामने संपतायत. खरं आता कोरोना सारखा महामारी हा विषाणू आपल्याकडे येऊ घातलेला आहे. असं वाटत होतं या हंगामामध्ये क्रिकेट होणार की नाहीये हा संभ्रम होता. मात्र काही का होईना आपण सावरलं त्याच्यामधून. आतापर्यंत आपल्या या टेनिस क्रिकेटला मान्यता मिळतीये आणि सर्व क्रीडा रसिक क्रिकेट खेळाडू त्यांच्यासाठी ही संधी उपलब्ध झालेली आहे. चांगला क्रिकेट आपण बघतोय या मैदानामध्ये. सूर्य 3 षटक संपले. शेवटचा षटक. हा सुरेख चेंडू बघूया. चेंडू हवेमध्ये. एकच धाव मिळतीये. दुसऱ्या धावचा प्रयत्न. सचिन यांना धोका होता. कदाचित जर का चेंडू डायरेक्ट हिट झाला असता तर
आणि या 2 धाब्याच्या वरून धारावी टीमनं 50 धाबा पूर्ण केले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर एक चांगली दमदार सुरुवात. एक फलंदाज बाद झालाय. 50 कंप्लीट केली आहे. देवीदास कोहली स्लॉकवर फेकतायत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेले. हा सुरेख चेंडू स्लोवरचा चेंडू. सचिन स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत. ज्या दिवशी फिरकी हा गोलंदाज लेफ्टम हा गोलंदाज आपण बघतोय आणि ज्यावेळेस लेफ्टम गोलंदाज ज्यावेळेस मैदानामध्ये गोलंदाजी करत असतात त्यांना नॅचरल स्विंग नेहमीच प्राप्त होत आहे. त्याची मदत मिळते आणि सुंदर चेंडू फेकला जातो. डॉट चेंडू आलाय. धाव संख्येत कुठला बदल नाहीये. एक बाद 50 धावा धाव फलकावरती. 4 चेंडू अजून बाकी असतील या सत्रातील या गोलंदाज भावेश यांचे. हा सुरेख चेंडू पुन्हा एकदा. सचिन आता प्रेक्षक विचार करत आहेत का ते सचिन त्याने नाईट शृंखलेमध्ये याच मैदानामध्ये बाईट पटकावली होती. त्याने मात्र आता विचार करण्यास भाग पडला. म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये रोज त्याची कामगिरी चांगली होईल हे आपण सांगू शकत नाही. बघा काय गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी आहे. भावेश यांची कौतुकास्पद जी कामगिरी आहे आणि जो अस्त्र राखून ठेवला ट्रॉम्बे कोलीवाडी संघानं चांगली कामगिरी केली आहे. हा सचिन मात्र या ठिकाणी पंचांच्या डिसिशन वरती थोडेसे नाराज असतील. पंच तटस्थ वासुदेव कोंडिलकर बेन पंचांच्या भूमिकेमध्ये. भावेश कोहली प्रतिम गोलंदाजी करतायत. हा बघा काय गोलंदाज कुठून चेंडू कुठे वळत आहेत. फलंदाजा सुद्धा या ठिकाणी चेंडू समजत नाहीये. म्हणजे टप्प्या आणि व्हेरिएशन आणि टर्न अचूक आहे. टप्प्यावरती नियंत्रण या गोलंदाजाचा. भावेश कोहली बघा काय कमालीची गोलंदाजी करतायत. 50 धावा धाव फलकावरती लागलेत. हा सुरेश चेंडू आता पर्याय नव्हता. सिंगलला प्राधान्य दिलंय सचिन याने. एकदा पूर्ण केली आणि या चेंडूवरती आपण बघतो दुसरी धाव धोकादायक ठरू शकली असती. मात्र कॉलिंग चांगलं. रनिंग बिगिन द विकेट चांगली पाहिली. तिसऱ्या धावचा प्रयत्न नक्कीच असफल ठरला. पंचाचा षटक संपल्याचा इशारा. एकच धाव कंप्लीट, माफ करा 2 धावा कंप्लीट केली. तिसऱ्या धावचा प्रयत्न होता. 52 धावा धाव फलकावते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेट गमावून धारावी टीमनं आणि विजयासाठी गरज आहे ती उर्वरित 24 चेंडू मध्ये 53 धाब्यांची. एक जबरदस्त कामगिरी. गोलंदाज पृथ्वीकरांचं आपण पाहिलं असं पहिलं षटक फेकलं. पहिलं षटक आपण पाहिलं असेल भूषण पाटील यांचं ज्याने 28 धावा खर्च केल्या. दुसरं षटक शुभम पाटील यांच्या षटकामध्ये 28 धावा. अमित कोहली त्यांनी दुसरं षटक फेकला, त्यांनी धावा खर्च केल्या 9. तिसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय भावेश कोहलीने धावा खर्च केल्या 11 आणि शेवटचा षटक जो अस्त्र होता तो गोलंदाज आपण बघतोय देवीदास कोहली. त्यांनी फक्त 4च धावा देऊन अंकुश ठेवला आणि चांगली गोलंदाजी केली आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा जमवलेत आणि 53 धावांचं आव्हान असेल ते ट्रॉम्बे कोलीवाडा संघासमोर. तर धारावी टीम आपण लगत शतरक्षण त्वरित लावून घ्या. नेक्स्ट मॅच आपण एक चांगला मोठा सामना या ठिकाणी पाहणार आहोत. सांभारली टीम या ठिकाणी उपस्थित आहे. त्याही संघाला शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच साठी.
अनिल आणि चैतन्य हे दोन फलंदाज आपण बघतो सलामीसाठी ट्रॉम्बे कोलिवाड्या संघाकडून. अनिल कोहली स्ट्रायकर एंडवरती तर नॉन स्ट्रायकर एंडवरती चेतन कोहली दोन्ही सख्य भाऊ आहेत. बघूया 24 चेंडूमध्ये आता गरज आहे 53 धावांची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नेम आपण बघतोय. सर्व धावा तुम्हाला जमवायला लागतील. आणि धारावी संघाकडून विकी भोईर एक तेज तराचा हा गोलंदाज आहे. मॅडम फास्टरचा हा गोलंदाज असेल. बघूया पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल फलंदाजी अतिशय दमदार केली होती धारावी टीमनं. धावा जमवलेत आणि या 52 धावांचं आता संरक्षण करण्यासाठी त्यांची गोलंदाजी अस्त्र कशी कामगिरी करते याच्याकडे तमाम क्रीडा रसिकांचे नजरा लागले असतील. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षण आपण बघतोय लॉंगअप मध्ये उभा केलाय. आणि धारावी टीम आपण पाहिलं असेल एका गणेशामध्ये एका वेळा आपण पैराव अतिशय चांगला केलाय. विकी भोईर बघूया पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा म्हणजे फ्रीट या चेंडूवरती नक्कीच असेल. पंचांचा हेलिकॉप्टर या ठिकाणी फिरलेला आहे आणि पहिल्याच चेंडूवरती खराब चेंडू फेकला जातोय. अभ्यंतरच्या सहाय्यानं का होईना एक धाव मिळती आहे आणि एक संधी आता निर्माण झाली आहे ते ट्रॉम्बे कोलिवाडा संघासाठी पहिला चेंडू फ्रीट खेळण्याची. अनिकेत कोहली स्ट्रायकर एंडवरती आहेत. विकी भोईर हा सूर्य चेंडू फ्रीटचा चेंडू पंचांचा वाईटचा इशारा म्हणजे संधी अजूनही आहे. असं वाटतं सकाळचे 9 9:30 वाजलेत की काय. मात्र 2 वाजून गेले. 2 वाजून 10 मिनिटं होण्याची वेळ आली आहे तरी सुद्धा मग त्या हवेमध्ये थोडासा गारवा निर्माण झालाय. पंचांचा वाईटचा हा नक्कीच आपण जास्त वेळ घेऊ नका. कमी वेळेमध्ये सर्व सामने आपल्याला लवकर लवकर संपवायचे त्याची नोंद सर्व संघाने घेतली पाहिजे. आणि या दोन्ही टीमने खऱ्या अर्थाने आयोजकांचा बराचसा वेळ घेतलाय सामन्यासाठी. तिसऱ्या पंचांची मागणी होती. आपण फुटेज पाहूया. पंच फुटेज पाहिजे का या चेंडूचा. बाकी जास्त कोणी गर्दी करू नका. पंच तुम्ही या ठिकाणी
हा रिव्ह्यू घेतलेला होता खरं ना, पंचाचा वाईटचा इशारा, लास्ट डिसिजन. प्रत्येक संघाच्या पण भावना समजू शकतोय. आता तो डिसिजन आहे, तो डिसिजन असेल. पंचाचा वाईटचा इशारा आलेला आहे. पंच फ्रीट अजून असेल. हा फ्रीटचा चेंडू अजून कायम आहे. 2 धावा फलकावती लागलेत. अव्वंतर धावा मिळत आहेत. हा फ्रीटचा हा चेंडू आपण बघतोय. या चेंडूवरती आलेला षटकार आणि पहिल्याच चेंडूवरती एकूण 8 धावा खर्च केलेला गोलंदाज विकी भोईर या गोलंदाजाकडून. 53 धावांचा पाठलाग सुरू आहे. अतिरिक्त 8 धावा आतापर्यंत धाव फलकावते. चांगली सुरुवात आहे. अतिशय सुरेख चेंडू फेकला जातोय. पहिला चेंडूवरती आपण पहिला 9 बॉल फेकला, त्याच्यावरती वाईट, त्याच्यानंतर एक षटकार आणि ह्या चेंडूवरती विकीने चांगली गोलंदाजी करून आपली सिद्धता नक्कीच प्राप्त केली आहे. डॉट चेंडू फेकला जातोय. 8 धावा फलकावती लागलीत. हा सुरेख चेंडू हलक्या हाताने कट केला चेंडू. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय घरांगळ्यात. 4 धावांसाठी आलेला हा चौकार आपण बघतोय. चौकाराच्या बरोबरीनं 12 धावा फलकावती. फलंदाज अनिल कोहली यांच्या बॅटमध्ये बघतोय. षटकार पाहिला, एक चौकार पाहिला. वैयक्तिक 10 धावसंख्येची चांगली सुरुवात त्यांच्या पाठीमध्ये पाहिली आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय 2 आलेल्या अवांतर धावा. एकूण धाव फलकावती धावा लागलेत त्या बिन बाद 12. शांत आणि संयमी क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. 52 धावांचा पाठलाग सुरू. 53 धावा कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. आणि या चेंडूवरती आपण बघतोय जागा बनवली. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. प्रतीक्षा असेल पंचांच्या इशाऱ्याची. वासुदेव कोंडीकर सर इशारा करतायत की या चेंडूवर त्याला 1 बाउंडचा हा चौकार. 16 धावा धाव फलकावरती. अनिल कोहली काय गव्हाणीची फलंदाजी, चौफेर टोलेबाजी, चौफेर फटकेबाजी. आता मात्र गोलंदाज आपण बघतोय विकी भोईर यांना प्रश्न पडला असेल या फलंदाजाला. चेंडू आता टाकाव तरी कसे. पॉवर प्लेचा हा षटक आहे. कर्णधाराने त्यांच्यावरती विश्वास दाखवला होता, मात्र कर्णधाराचा विश्वासाला साजेश अशी कामगिरी आता या षटकामध्ये विकी भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. जशी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल 28 धावाची सुरुवात करून दिली होती ते धारावी टीमने. त्याचा प्रत्युत्तर देत असताना अनिल कोहली मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. 2 चौकार, 1 षटकार. वैयक्तिक आपण बघतोय 14 धावसंख्येत फलंदाजी करतात. 2 अव्वांतर. आता मात्र थोडंसं दडपण वाढलं असेल गोलंदाज विकी भोईर यांच्यावरती. ज्यावेळेस मात्र प्रत्येक गोलंदाजाला असे मोठे फटके येतात त्यावेळेस मात्र गोलंदाजांना विचारपूर्वक कामगिरी राऊंड विकेटने आता करून कामगिरी करतात. आता पाहूया आपण. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव सहजरित्या पूर्ण. चांगली चपलाई, चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमध्ये आपण बघतोय तालमेल अतिशय चांगला पाहायला मिळते. जशी चेंडू जशी परिस्थिती असेल त्या मॅरिट नुसार दोन्ही फलंदाज एक संयमी फलंदाजी करतायत. आता आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिलं असेल अनिल कोहली यांच्या वाटेला चेंडू आलेत. त्याच्या चेंडूवरती त्याने चांगला प्रतिकार केलाय. मोठे फटके खेळलेत. एकूण धाव फलकावती धावा लागलेत 18. एट विकेट. सोने पे सुहागा धारावी टीमला मिळतोय. महत्वपूर्ण विकेट होती आणि स्वतःच्या पायावरती स्वतःनी कुऱ्हाड मारून घेतली आहे. आणि जी विकेटची गरज होती, ज्या विकेटची काय अहमियत होती ती नक्कीच येणारी काल आणि वेळ ठरू शकते ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला. मात्र अनिल यांना परतावा लागतोय. षटकाची मात्र सुरुवात खराब झाली आहे, मात्र शेवट गोड केले गोलंदाज विकी भोईर. या गोलंदाजांना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 18 धावा आणि वैयक्तिक 16 धावसंख्याची एक मॅरेथॉन खेळली. जे फलंदाज
अनिल यांच्या माध्यमातून पाहिली आहे. आपण नेहमीच म्हणतो जोश के साथ होश होणं जरुरी आहे. नशेच्या वेळेस त्यावेळेस मात्र तुमचे या ठिकाणी संयमी तितकंच पाहिजे. सचिन नाईक नवीन गोलंदाज येत आहेत दुसऱ्या षटकासाठी आणि नवीन फलंदाज ट्रॉम्बे कोलिवाडा संघाकडून हेमंत पाटील. बघूया पहिलं षटक संपलं. विकी भोईर यांच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आले. पहिल्या 2 चेंडूमध्ये आपण अभ्यंत धावा पहिल्या, त्याच्यानंतर मात्र एक षटकार खेळला, 2 चौकार आले. त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करून शेवट मात्र गोल केलंय या गोलंदाज विकी भोईर या गोलंदाजांना. दुसरं षटक घेऊन येत आहेत सचिन नाईक. बघूया मिडम पेच हे गोलंदाज फास्टर पद्धतीचे गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 53 धावांचं संरक्षण करायचे. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात जरी असेल आता जी महत्वपूर्ण विकेट गमावली आहे ती ट्रॉम्बे कोलिवाडा संघानं. चैतन आता बघूया स्ट्रायकर एंड वरती चैतन. सोरे चेंडू कोलिवाडा टप्प्याचा चेंडू कार्पेट आहे ना, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एकच धाव, चांगला क्षेत्ररक्षण होतं. चेंडू फेकी अचूक होते, सिंगल आली आहे. सिंगलच्या बरोबर आपण बघतोय चैतन बराच वेळ नॉन स्ट्राईक साठी प्रतीक्षा करत होता आणि एका धाब्याने आपलं खातं उघडं केलंय. एका धाब्याच्या बरोबर 19 धावा लागले त्या धाव फलकावरती. 1-19 धारावे विरोधात आपण बघतोय ट्रॉम्बे कोलिवाडा या दोन संघाच्या दरम्यान ही लढत सुरू आहे. पहिल्या फेरीची तिसरी, एक चौथा सामना, एक मोठा सामना लगेच प्रेक्षकांच्या भेटीला येणार. या चेंडूवरती जागा बनवून करण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग मात्र माझ्या क्षेत्ररक्षण कुठली चुकी न करता एक चांगला झेल पकडला. फलंदाज मात्र आल्या पावली यमन त्यांना परतावं लागतंय आणि दुसरा विकेट गमावलाय ट्रॉम्बे कोलिवाडा संघाच्या माध्यमातून. आपण बघतोय 2 फलंदाज पॅव्हलियन मध्ये परतलेत. एकोणीस धावा धाव फलकावतोय. 34 धाब्यांची अजूनही गरज आहे. तसं पाहिलं सामना अजून बॅलन्स आहे दोन्ही संघासाठी. दोन्ही संघाची परिस्थिती अतिशय चांगली आहे. या षटकामध्ये अजून 1-2 चांगले मोठे फटके जर आले तर कदाचित त्या सामन्यामध्ये परत त्याची संधी पुन्हा एकदा मिळू शकते ट्रॉम्बे कोलिवाडा संघाला. सोरे एक चेंडू, एक सिंगल आली आहे. आमच्याकडे लक्ष द्या जरा. भावेश हा जबरदस्त हा चेंडू थोडासा बाउन्स केलाय. फलंदाज मात्र या चेंडूवरती प्रयत्न चांगला होता. चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क आला नाहीये. डॉट चेंडू सांगता झाली आहे. पहिल्या षटकामध्ये जरी आपण 18 धावा जरी पाहिल्या असतील मात्र या षटकामध्ये एक सुंदर गोलंदाजी केली, अंकुश ठेवलाय. फलंदाजा रोखण्यात सफल ठरलेत आणि एक सुंदर गोलंदाजी सुरू आहे ते धारावी टीम कडून. हा सुरेख चेंडू डिफेन्सिव्ह, फक्त या ठिकाणी दिशा दिले, सन्मान दिले. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, कदाचित चेंडू डायरेक्ट हिट झाला असता एस्टावरती. फलंदाज बाद होण्याची शक्यता होती आणि या 2 धावेच्या बरोबर 22 धावा लागले त्या धाव फलकावरती. 31 धाब्यांची अजूनही गरज आहे. पहिलं षटक संपलंय, दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकात काही चेंडूचा खेळ आपण बघतोय विरोध बाकी असेल आणि येणार 2 षटक. 31 धाब्यांची अजूनही गरज. सुरेख चेंडू, फुटबॉल जसा चेंडू उडवा पंचांचा लेग बाईचा इशारा विशाळपाडी सरांचा. 1 धाव या चेंडूवरती आली आहे. आता गरज आहे 33 धाब्यांची. एकूण धाव फलकावरती 23 धावा धावा. 30 धाब्यांची आता गरज आहे. 2 षटक संपलेत. 2 षटकाच्या समाप्तीवर 23 धावा धाव फलकावरती. आता गरज आहे उर्वरित येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 30 धाब्यांची. 15ची सरासरी आता राखायची आहे. चेंडू आणि धावांचा अंतर खूप मोठा आहे. चेंडू आणि धावांचा अंतर. भावेश नाईक तिसरा षटक घेऊन येत आहेत आणि अशा वेळेस आता मात्र कुठेतरी आक्रमक रूप धारण करायला लागेल. कुठेतरी मोठी फटके आता मारावे लागेल. कुठेतरी चौकार षटकार आले तर कदाचित या ठिकाणी या सामन्यामध्ये
परतण्याची संधी आहे ती टॉम्बे कोलिवाडा संघाला. बघत आरो टीम माहुलगाव आणि चांभावली या दोन्ही टीमला आमचं निवेदन आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्वरित समालोचन कक्षा समोर या. नेक्स्ट पाच आपली असेल दोन्ही टीमचे करण्यात आपण समालोचन कक्षेत संपर्क साधा. यावेळेस आपण बघतोय चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि या चेंडूवरती असं वाटत चौकार किंवा षटकार पाहायला मिळेल. अति उत्साह फलंदाज पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती मात्र विकेट मिळाली आहे. आता गरज आहे ती येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 30 धाब्यांची. भावेश नाईक जबरदस्त पहिल्या चेंडूवरती सुरुवात करून दिली आहे. या विकेटची गरज होती ती विकेट मिळवून दिली आहे. सचिन नाईकने पकडला हा झेल. सचिन नाईक मात्र या ठिकाणी याच मैदानावरती ज्यांना नाईट शुक्लमध्ये आपण पाहिलं होतं अतिशय चमकदार कामगिरी केली होती. बाईक नक्कीच पटकावली होती या खेळाडूनं. मात्र फलंदाजी करताना ज्या अपेक्षा होत्या त्यांच्यावरती थोडीशी निराशा झाली आहे. मात्र त्यांचा प्रयत्न चांगले होते. मात्र क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख केलं आणि एक चांगला मोठा फटका या ठिकाणी मात्र मी तुम्हाला फलंदाज बाद करण्यात यश त्यांना आलेलं आहे. चला संदेश मुंडे आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षेत संपर्क साधा. चांभारली टीमचे कर्णधार बघूया या चेंडूवरती किती धावा मिळणार. चांगला क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धाव्याच्या वरून 25 धावा धावफलक होते. 28 धाव्यांची अजूनही विजयासाठी गरज आहे टॉम्बे कोलिवाडा संघाला. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अर्थातच 10 चेंडू मध्ये आता गरज आहे त्या 28 धाव्याची. सुरेख चेंडू बघूया. सचिन कोहली या ठिकाणी येत आहेत. प्रयत्न मात्र चांगले होते. 1 बाउन्स चौक 4 धावा धावफलकात 29 धावा या चौकारच्या बरोबर लागले ते धावफलकावरती. 9 चेंडू मध्ये आता गरज आहे 24 धाब्यांची. 9 चेंडू 24. बघूया अजून एक मोठा फटका जर आला तर नक्कीच टॉम्बे कोलिवाडा संघ येणाऱ्या षटकामध्ये थोडासा दडपण कमी होईल. आता गोलंदाजांना चांगले आता प्रयत्न करायला पाहिजेत. आणि या चेंडूवरती आपण बघतोय क्षेत्ररक्षण मात्र प्रेक्षक बनले आणि असं वाटत या चेंडूवरती झेल होतो की काय. मात्र चांगला षटकार आला या चेंडूवरती आणि त्या मोठ्या फटक्याची गरज होती टॉम्बे कोलिवाडा संघाला. आणि 35 धावा या षटकाच्या बरोबरीने आपण बघतोय लागले ते चैतन बघा सलामीसाठी संयमी खेळी जशी परिस्थिती आहे त्या परिस्थिती मॅरिट नुसार आता या ठिकाणी आपण बघतोय वैयक्तिक फलंदाजी करता. एक चौकार एक षटकार त्यांच्या बॅटमधून मोठा फटका आपण पाहिलाय. आणि ज्या 53 धावांचा पाठलाग करत असताना एकूण धावफलकावरती धावा लागले 35 धावा 35. 8 बॉल 18 धाब्यांची गरज. लहर फुलटाचा हा चेंडू होता. टायमिंग थोडासा चुकलाय. एकदा पूर्ण केले. चेतनला साईडवर आणण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. थोडीशी घाई झाली आहे आणि खऱ्या अर्थानं चेतन यांची आपण म्हणतो विकेट जी महत्वपूर्ण विकेट होती ते धारावी टीमला मिळाली आहे. चला माहुलगाव टीम संघाच्या संघनायक आपणास देखील विनंती आहे की आपण टॉस सांभाळले या ठिकाणी येत आहेत प्रस्थान करतायत. त्यांचं स्वागत असेल नेक्स्ट पास साठी. भावेश माहुलगाव संघाचे करणारे या ठिकाणी उपस्थित आपलं स्वागत असलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून अमर क्रीडा मंडळ आयोजित ती स्पर्धा आपण बघतोय. आज अंतिम दिवस शेवटचा दिवस आपण बघतोय स्पर्धेतला. सतरा धाब्यांची आता गरज विजयासाठी टॉम्बे कोलिवाडा संघाला. बघूया इंडियाला अजून एक षटक बाकी असतील. या षटकातील काही चेंडू बाकी असतील आणि या चेंडूवरती आपण बघतोय कार्पेटच्या साहाय्याने ह्या चेंडूला ट्रॅव्हल केला. हा म्हणतात चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला हा चौकार नवसंजीवनी प्राप्त करत आहे टॉम्बे कोलिवाडा संघाला. षटक संपलंय. हा बॅट घेऊन जा आपण. दीपक पाटील सरांना विनंती करतोय की माहुलगाव आणि
विठ्ठल चांभारली या दोन संघात आपण नाणेफेकीचा कौल आपण आपल्या शुभे हस्ते करावं. हा ग्रामीण क्रिकेट आपण बघतोय. रणजिकांत माळी साहेब आपणास विनंती आहे की आपण मंचावरती या. आपले सहर्ष स्वागत असलेल्या या दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. हा दोन्ही आता संघांना आपण शुभेच्छा देऊया. प्रशांत नाईक शेवटचा षटक आता हाताळत आहेत. निर्णायक षटक आहे आणि दोन्ही संघाची आता परिस्थिती आपण बघतोय डू अँड डाय या स्थितीमध्ये असतील दोन्ही टीम. हा सामना दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा आहे. या सामन्यामध्ये आतापर्यंत कोण जिंकणार कोण हारणार हे सांगणं आतापर्यंत कठीण झालेलं आहे. उर्वरित 6 चेंडू मात्र गरज आहे 13 धाब्यांची. बघूया आता कुठल्या संघाचे 3-13 होतील. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला जो खेळ आहे या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत सांगणं कठीण आहे. 6 चेंडू 13 धाबा एखादा मोठा फटका जर का आला तर नक्कीच हा आव्हान सोपा होऊ शकतोय ट्रॉम्बे कोलिवाडा संघासाठी. हा पहिला चेंडू सुंदर जागा बनवली आहे. लॉंगा पद्धती चेंडू जातो. एकच धाव मिळती आहे. त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही मिळेल. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. चेंडू फेकी सुमार होते. आता एकच धावती समाधान मानावं लागतंय. स्ट्रायकर एंड वरती जो फलंदाज आपण बघतोय शरद कोहली. 5 चेंडू 12 धावांची गरज. हा स्लोअरचा हा चेंडू बघूया. एकच धाव मिळती आहे. चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फलंदाज धावचीत बाद. 2 चेंडू अतिशय सुरेख फेकले आणि 2 चेंडू मध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि दोन्ही संघ आपल्या परीने सर्तीचा प्रयत्न करतात सामना जिंकण्यासाठी. शुभम पाटील नवीन फलंदाज आता जात आहेत मैदानावरती. बेचाळीस डावा धावफलकावती 11 धावांची अजूनही गरज आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये आता विजयासाठी गरज असेल 11 धावांची. गोलंदाज मात्र चांगली. हा माहुल गाव टीम संघाचे संगणक आपण मंचावरती या. मंचाशी संपर्क साधा. 4 चेंडू मध्ये आता गरज आहे ती 11 धाब्यांची. एक जबरदस्त मॅच आपण बघतोय आणि या चेंडूवरती आपण बघतोय लॉलीपॉप दिलाय. लोअर फुटाचा हा चेंडू आणि त्या मोठ्या फटक्याची गरज होती. षटकार आलाय आणि या षटकाने आता मात्र संजीवनी मिळती आहे ते ट्रॉम्बे कोलिवाडा संघाला. बघा 7 धावाच्या बरोबर बराचसा अंतर कमी केलाय. 48 धावा धावफलकाचे 53 धावांचा पाठलाग करत असताना 3 चेंडू बाकी शिल्लक असतील आणि गरज आहे ती 5 धाब्याची. यालाच क्रिकेट म्हणतात आणि हाच ग्रामीणचा थरार आहे. या ग्रामीण क्रिकेटमध्ये कधी काय होईल दीपक पाटील सांगू शकत नाहीयेत. आतापर्यंत आपण पाहिलं असं 2 षटकामध्ये अतिशय चांगली कामगिरी होती धारावी टीमची. मात्र या षटकामध्ये मात्र षटकाला ते संजीवनी मिळाली आहे ते ट्रॉम्बे कोलिवाडा संघाला. बघूया अजून या सामन्यात बरंच काही आहे. षटकाराला त्याच्यानंतर 8 चेंडू. वा काय कमालीची गोलंदाजी आहे. एक षटकारांना संजीवनी मिळाली. त्या ठिकाणी ट्रॉम्बे कोलिवाडा संघाचे सर्व पाठीराखे खुश होते आणि हा चेंडू डॉट आल्यानंतर आपण बघतोय धारावी टीमचे सर्व पाठीराखे अतिशय खुश झालेत. मात्र आतापर्यंत हा सामना समतोल आहे. बघूया शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल याच्यामध्ये कुठली शंका आतापर्यंत वाटत नाहीये. मात्र गोलंदाजांना आपल्या परीने चांगले प्रयत्न सुरू आहेत आणि या चेंडूवरती आपण बघतोय एकच धाव मिळतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी ही धाव आणि आपल्या संघासाठी खऱ्या हा चौका रोखलाय. कदाचित थोडीशी चुकी झाली असते 4 धावा आल्या असत्या. 2 धावा आपल्या संघासाठी रोखलेत आणि या 2 धावेच्या बरोबर फक्त 50 धावा कंप्लीट झालेत आणि कंपल्सरी चेसिंग आहे. 50 धावा कंप्लीट केलेत आणि शेवटचा एक चेंडू आहे आणि विजयासाठी गरज आहे ती 3 धाब्यांची. जबरदस्त हा सामना रंगलाय. असं वाटत सामना पूर्णपणे एकतर्फे होईल. धारावी टीमला सहजपणे परास्त करेल या ठिकाणी ट्रॉम्बे कोलिवाडा टीम संघ. मात्र त्या ट्रॉम्बे कोलिवाडा संघाच्या फलंदाज विचार करण्याचा आता भाग पाडलाय त्या गोलंदाजानं. गोलंदाज प्रशांत नाईक काय कमालीची गोलंदाजी. बघा एक षटकार खाल्ला
तो षटकार जरी केला असेल नंतर मात्र चेंडू अतिशय सुरेख टाकले, वेगावरती नियंत्रण ठेवला, व्हेरिएशन चांगले केले, टप्पा अचूक ठेवला आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करून हा सामना शेवटपर्यंत आता मात्र या दोन्ही संघाच्या बाजूने समतोल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सामन्यासाठी, जबरदस्त ही कामगिरी आहे. आणि हा चेंडू आपण बघतोय खराब चेंडू फेकला जातोय, पंचांचा वाईटचा इशारा. अशा वेळेस मात्र अशा चेंडूची गरज नाहीये, मात्र गोलंदाजावरती असला दडपण खरं तर टेन्शन आहे. आणि या चेंडूवरती एक अतिरिक्त धाव मिळते, 51 धावा धाव फलकावरती लागलेत. शेवटचा एक चेंडू आणि आता गरज आहे ती 2 धाब्यांची. 2 धावा तुम्हाला कंपल्सरी बनवावच लागतील. गोलंदाजावरती टाकला विश्वास, खऱ्या तर या ठिकाणी आता विचार करावा लागतोय धारावी टीमचे कर्णधार. बघूया सचिन या ठिकाणी क्षेत्ररक्षण इकडून तिकडून आता लावतायत. आता हा चेंडू निर्णायक आहे, या चेंडूवरती आता 2 धावांची गरज आहे. सर्व प्रेक्षक सुद्धा आता आपापल्या जागेवरती उभे राहिलेत. या ठिकाणी एका बाजूला बसले होते. पुन्हा एकदा सामन्यामध्ये आता फिक्स निर्माण झाले, पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली आहे आणि एक चेंडू गरज आहे ती 2 धाब्यांची. सचिन बघूया त्यांच्या हातामध्ये चेंडू जातोय, चांगला क्षेत्ररक्षण, चेंडूची फेकी कशी होणार, चेंडूची फेकी अचूक होती आणि आता मात्र निसटता विजय. प्रीतम या ठिकाणी जिंकला तर फक्त क्रिकेट, ना जिंकला ट्रॉम्बे कोडीवाडा, ना जिंकला धारावी टीम, जिंकला फक्त विजय झालाय तो क्रिकेटचा. जबरदस्त हा सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना होता.